तर माझ्या लेकीचं लग्न होतं. हं. तर माझी बायको म्हणाली, की आपण कोल्हापूरला देवीच्या पायाशी पत्रिका ठेवायची. हं, हं, मग तिकडनं आपण पंढरपूरला जाऊ. हं. तिथे विठ्ठलाच्या पायाशी पत्रिका ठेवू आणि मग तिकडनं अक्कलकोट. कोल्हापूरला गेलो. तिथे छान मंदिरात पत्रिका छान ठेवण्यात आली. तिथे आमच्या ओळखीचे गृहस्थ होते, पुजारी होते. त्यांनी हं, छान हं, केलं. हं. म्हटलं आता विठ्ठल विठ्ठल चित्रपट केला आहे, तर तिथे आपण जाऊ. आणि त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती का काय, इतकी प्रचंड गर्दी. हं, हं. बरं माझ्या ओळखीचं कोणीच नाही तिथे पंढरपुरात. मी तरी प्रयत्न केला की मला फक्त पत्रिका ठेवायची आहे. तर तसं काहीच हे नाही. मग कोणीतरी मला सांगितलं की मुखदर्शन घेता येईल तुम्हाला पत्रिका आणि मग तुम्ही कोणाकडे तरी द्या, ते पत्रिका ठेवतील. हं. अगदी लांब तिथे मला विठ्ठलाचं मुखदर्शनासाठी लांबून ते दर्शन आणि मी मनात म्हटलं की पांडुरंगा कधीतरी गाभाऱ्यात बसवतो आणि कधीतरी इतकं लांब उभं करतो की जवळसुद्धा येऊ देत नाही आहे. आणि असंच मनामध्ये ती तुझी काय महिमा आहे मला माहिती नाही. हं, हं, पण मग हं. दीपाला म्हटलं तर ते तर नाही, आपण कोणाला तरी सांगून पत्रिका ठेवायला सांगू तिथे, हां. पण आपल्याला दर्शन मिळणार नाही कारण एवढ्या गर्दीमध्ये. गर्दीमध्ये. हां. तर पुढे अक्कलकोटला जायचं होतं, तो ठरलं होतं ते. मग अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटला पोहोचलो. तिथे एक असा अ, मुलगा असा हं. एक माझ्याकडे धावत आला. हां. मला म्हणाला, "अहो मिलिंद गवळी, तुमच्यामुळे माझं घर झालं." म्हटलं, "माझ्यामुळे तुझं घर झालं कसं काय?" हां. तो म्हणे, "अहो तुम्ही तो पिक्चर केला होता ना, आई तुझा आशीर्वाद." हां, हां, हां. तो लक्ष्मीवर होता आणि त्यात जी पूजा सांगितली होती ना, हां. तर ती पूजा केल्यानंतर माझं घर झालं. ओह! म्हटलं, "आई तुझा आशीर्वादमध्ये ते खूप छान पूजा, हं, हं. लक्ष्मीची पूजा वगैरे तो चित्रपट होता. मधुरा हो, जसराज हो, यांनी हो. हां. डायरेक्ट केला होता. अ, तर तो म्हणाला, "चला, चला मी तुम्हाला दर्शन देतो." मग अक्कलकोटला परत अगदी स्वामींच्या चरणापाशी नेलं. मग ती हं, पत्रिका ठेवली. हं, मग तो म्हणाला, स्वामींच्या पादुका तिथे 1-1.5 हं, किलोमीटरवर आहेत, तिथे जाऊ." तिथे घेऊन गेला. हं. मग 4 वाजले होते. तरी त्यांनी त्या ट्रस्टीजला सांगितलं की नाही, नाही मिलिंद गवळी आलेले आहेत. हां. त्यांना प्रसादाचं जेवण वाढा. हं, सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं, हं, तरीसुद्धा आम्हाला ते छान सागर संगीत प्रसादाचं जेवण. हं. मग मला म्हणाले की ही पाण्याची बाटली घ्या. हां. म्हटलं नाही साधं पाणी चालेल मला. नाही, नाही मी तुमच्यासाठी आणली आहे. हे केलं आणि मग ते सगळं जेवण वगैरे झालं आणि मला म्हणाले, "हे ₹20 ठेवा." त्यांनी माझ्या हातात ₹20 दिले त्या मुलाने. हां.